नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 412 म्हणजे पुस्तक EDU 412 या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान. चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया. घटक 2 अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके. अनुक्रमणिका आहे. उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 17 उपघटक आहेत. दैनंदिन जीवन आणि विज्ञान, अभ्यासक्रमाचे गाभाभूत घटक, अभ्यासक्रमाचे स्वरूप व मांडणी, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक, अभ्यासक्रम रचलेली मूलतत्वे, विज्ञान पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती व स्वरूप, विज्ञान अभ्यासक्रमाची सामान्य उद्दिष्टे, विविध स्तरावरील अभ्यासक्रम, क्षमताधिष्ठित पाठ्यक्रम, परिसर अभ्यास, क्षमताधिष्ठित मांडणी, स्वरूप व उपयुक्तता, विविध स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, प्रचलित विज्ञान अभ्यासक्रमाचे स्तरानुरूप स्वरूप, अभ्यासक्रमाचा अध्यापनाच्या दृष्टीने विचार, विज्ञान पाठ्यक्रमाचे किंवा पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक, विज्ञान पाठ्यपुस्तकाचे परीक्षण, इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकाचे परीक्षण, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके यातील परस्पर सहभाग आणि सहसंबंधाचा अभ्यास, पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द, क्षेत्रीय कार्य आणि सरावासाठी स्वाध्याय आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. पाठाच्या अध्ययनानंतर आपणास समजेल की अभ्यासक्रमाची संकल्पना आपण सांगू शकाल, अभ्यासक्रमाचे महत्त्व आपण सांगू शकाल, त्याचबरोबर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक सांगू शकाल, अभ्यासक्रमाचे गाभाभूत घटक सांगू शकाल, वैज्ञानिक दृष्टिकोन व गाभाभूत घटकांविषयी माहिती सांगू शकाल, अभ्यासक्रम रचनेची मूलतत्वे सांगू शकाल, विज्ञान पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती व स्वरूप सांगू शकाल, विज्ञान अभ्यासक्रमाची सामान्य उद्दिष्टे स्पष्ट करू शकाल, विविध स्तरावरील अभ्यासक्रमाचे स्वरूप स्पष्ट करू शकाल, क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाचे स्वरूप व उपयुक्तता स्पष्ट करू शकाल, महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान पाठ्यक्रमाचे चिकित्सक परीक्षण करू शकाल, अभ्यासक्रमातील उद्दिष्टे आणि आशय यांचा संबंध सांगू शकाल, विज्ञानाच्या चांगल्या पुस्तकाचे निकष सांगू शकाल, क्रमिक पाठ्यपुस्तकांचे निरीक्षण करू शकाल, विविध स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमाची उद्दिष्टे सांगू शकाल, अभ्यासक्रमाचा अध्यापनाच्या दृष्टीने विचार सांगू शकाल, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके यांच्यातील परस्पर सहभाग आणि सहसंबंध स्पष्ट करू शकाल. पाठाचा प्रास्ताविक. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध विज्ञानाशी असतो, किंबहुना प्रत्येक घटनेमागे विज्ञानाची बैठक असते. म्हणूनच सध्याच्या आधुनिक युगाला आपण विज्ञानाचे युग म्हणतो. आपले संपूर्ण जीवनच विज्ञानमय झालेले आहे. विज्ञान हे एक लवचिक असते. विज्ञानातील संदर्भ तत्वे सतत बदलत असतात. त्यातील विज्ञानात गतिमानता, लवचिकता असते. त्याचप्रमाणे ते स्थलातीत असतात. वैज्ञानिक तत्वे अथवा सिद्धांत कोठेही लागू पडतात. विषय विवेचन. दैनंदिन जीवन आणि विज्ञान. मानवाचा व्यक्तिविकास हे राष्ट्राचा विकास अशा दृष्टीने सर्व क्षेत्रातून दैनंदिन जीवन विज्ञानाचे व्यापले आहे. वैज्ञानिक शोधांनी प्लास्टिक व पॉलिथिनसारखे नवीन पदार्थ अस्तित्वात आले आहे, ज्यामुळे अनेक जीवनोपयोगी वस्तू व साधने निर्माण झाली. धातूंची जागा त्यांनी घेतली. नायलॉन, टेरिलिन सारख्या विस्मयचकित करणाऱ्या तलम कृत्रिम धाग्यांनी तर वस्त्रप्रवरणात अद्वितीय कामगिरी घडवली. त्याद्वारे माणसाच्या राहणीमानात व संस्कृतीत बदल घडून आला. घरगुती कामांसाठी विज्ञानाचे अनेक साधने दिली आहेत.
उदाहरणार्थ गॅस, कुकर, ओव्हन, कॉम्प्युटर, मिक्सर इत्यादी जीवन सुखकर झाले आहे. घरांच्या बांधणीत विज्ञानाचे आधुनिकता आणली आहे. सुरक्षित, सुविधाजन आणि ऋतुमानाप्रमाणे आवश्यकतेनुसार रचना करण्याचे ज्ञान तंत्रविज्ञानाने दिले. विविध साथीच्या भयानक अशा रोगांपासून मानवाचे रक्षण करणाऱ्या लसी निर्माण झाल्या. अनेक प्रकारच्या रोगांवर हमखास इलाज होईल अशी औषधे शोधली गेली. शक्तिवर्धक औषधे, कृत्रिम अवयवनिर्मिती, अवयवांचे उपचारात्मक विश्लेषण व रोपणाची तंत्रे इत्यादी अनेक सुविधांनी मानवी जीवन निरोगी व सुरक्षित केले आहे. भूमार्ग, विमानमार्ग व जलमार्ग यांच्याबरोबर टेलिफोन, रेल्वे, बिनतारी संदेश, सॅटेलाईट, दळणवळण यासारख्या शोधांनी जग लहान होत आहे. दैनंदिन जीवन, कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, चलचित्रपट, VCR, संगणक, वर्तमानपत्रे, रेडिओ, विविध दळणवळणाची साधने ही एक नित्याची बाब झाली आहे. शास्त्रीय ज्ञान व आधुनिक तंत्रविज्ञान यांच्या सहाय्याने कारखान्यातील उत्पादने, शेतीतील उत्पादन, खाणीतील खनिज उत्पादने तसेच ऊर्जेचे उत्पादन यांच्यात बरीच वाढ झालेली आहे. गुणसूत्रांच्या अभ्यासाद्वारे नवीन जातीची पैदास टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने किंवा तंत्राने निःसंतानांना मिळणारा दिलासा, कीटकनाशकामुळे शेतीतील पिकांची नासाडी कमी होणे अशा अनेक शोधांचा परिणाम मानवी जीवनावर झालेला आहे. विज्ञान हा समृद्ध जीवनाचा मूलाधार आहे. संशोधनामुळे विज्ञानाची झपाट्याने वाढ होत आहे. उपघटक 2 अभ्यासक्रमाचे गाभाभूत घटक. भारत सरकारने 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यात अभ्यासक्रमाकरिता सुचवलेली 10 गाभा घटक हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आता एकूण 13 गाभा घटक आहेत, लक्षात घ्या. मात्र या पुस्तकामध्ये 12च दिलेली आहेत, ती आपण समजून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये: आजचा भारतीय समाज कसा आहे व 21व्या शतकातील भारतीय समाज कसा असावा या बाबी विचारात घेऊन तज्ज्ञांच्या व जनमानसांच्या प्रतिक्रिया अजमावून घेऊन मे 1986 मध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. सुदृढ लोकशाही शिक्षण. 2. राष्ट्रीय एकात्मता किंवा सर्वधर्म समभाव. 3. समानतेसाठी शिक्षण. 4. सांस्कृतिक वारशाची जपणूक. 5. मनुष्यबळाचा योग्य विकास. 6. राष्ट्रीय साधनसंपत्तीचा योग्य विकास व वापर. निरंतर शिक्षण. शिक्षणात समाजाचा सहभाग. व्यावसायीकरण. राष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा पुरस्कार. आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यानुभव व कला शिक्षण यावर अधिक भर. अभ्यासक्रमासाठी 10 गाभा घटक दिलेले आहेत. या 12 वैशिष्ट्यांपैकी 10 गाभा घटक हे वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचे मानावे लागेल, कारण गाभा घटकांची संकल्पना जुनी असली तरी त्यांचा अध्यापनात विचार मात्र आपण नव्याने सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांची माहिती आपण घेतलेली पाहिजे. ही माहिती मूलभूत पुस्तकात आपण पाहिली नसेल तरी पुन्हा आपण पाहूया. उपघटक 3 अभ्यासक्रमाचे स्वरूप व मांडणी. महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम ठरविण्याचे कार्य विशिष्ट मंडळाकडे सोपविलेले आहे. इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचा अभ्यासक्रम निर्मितीचे अधिकार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण द्वारा. इतर इयत्ता 9वी ते 12वीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारा तयार केला जातो आणि त्यानंतरचा त्यास शासनाची मंजुरी मिळालेली असते. त्याचबरोबर प्रत्यक्षपणे अभ्यासक्रम तयारीचे आणि त्यात फेरफार करण्याचे अधिकार शिक्षकांना नाही. मंडळाकडूनच अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व इतर कार्यवाहीचे मार्गदर्शन पुरवले जाते. उपघटक 4 अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक. अभ्यासक्रम हा शब्द इंग्रजीमध्ये करिक्युलम व सिलॅबस या इंग्रजी शब्दांचा प्रतिशब्द म्हणून मराठीत बहुधा वापरतात.
परंतु दोहोत अंतर आहे. करिक्युलमला अभ्यासक्रम व सिलॅबसच्या शब्दात पाठ्यक्रम हा प्रतिशब्द जास्त संयुक्तिक आहे. हे दोन्ही शब्द बरेचदा एकाच अर्थी म्हणून वापरले जातात. ठरविलेल्या उद्दिष्टांप्रमाणे विद्यार्थ्यात वर्तन परिवर्तन घडवून आणण्याचे एक साधन म्हणजे अभ्यासक्रम होय. अभ्यासक्रम म्हणजे फक्त शालेय बौद्धिक विषय नव्हे, तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संबंध आणि वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळाची मैदाने, सभागृह इत्यादींना होणाऱ्या प्रक्रिया त्यात समावेश होतो. पाठ्यक्रमातून विशिष्ट कालावधीत पद्धतशीरपणे विषयाचा अभ्यास करण्याचे समग्र मार्गदर्शन दिले असते. विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात म्हणजे स्कूल कॅम्पसमध्ये जे जे अनुभव प्राप्त होतात किंवा प्राप्त झालेले आहेत त्यांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. दोहोंमधील नेमका फरक असा आहे की करिक्युलम इज अ होल अमाउंट ऑफ एक्सपिरियन्स दॅट द चाइल्ड रिसीव विदिन द स्कूल कॅम्पस, बट सिलेबस इज अ फॉर्मल systematic arrangement of course of study to be completed in a fixed time. It does not include co-curricular activities. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 मध्ये इयत्ता 1ली ते 8वी अशा दोन्ही प्राथमिक स्तरावरील शालेय परिसरातील आवश्यक अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. त्यात गाभाभूत घटक, उद्दिष्टे, भारांश इत्यादींची सविस्तर चर्चा आहे. परंतु एखाद्या वर्गाचा एखाद्या विषयाचा अभ्यास आराखडा म्हणजे त्या वर्गाचा पाठ्यक्रम होय. तो निश्चित वेळेत पूर्ण करावयाचा असतो. यावरून दोहोतील 3 फरकाचे मुख्य मुद्दे स्पष्ट होतात. आता अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक पाहूया. अभ्यासक्रम ही अनौपचारिकता असते, तर पाठ्यक्रम औपचारिकता जास्त असते. अभ्यासक्रमाचा व्यापक दृष्टिकोन केलेला आराखडा किंवा स्तर असतो, तर पाठ्यक्रमामध्ये ठराविक कालावधीत पूर्ण करावयाचा अभ्यास असतो. अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या वर्गाच्या पाठ्यक्रमांचा अंतर्भाव संपूर्ण अभ्यासक्रमात होतो, तर अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पाठ्यक्रम असतो. उपघटक 5 पाहूया, ज्यामध्ये अभ्यासक्रम रचनेची मूलतत्वे दिलेली आहेत. त्यातील पहिला मूलतत्व पाहूया. संपूर्ण विकासासाठी अनुभवांचा समावेश. विज्ञानाचा अभ्यासक्रम विषयापुरता आणि पाठ्यपुस्तकांभोवती केंद्रित नसावा. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होऊ शकेल अशा विविध अनुभवांचा समावेश त्यात असावा. उदाहरणार्थ प्रायोगिक कौशल्यांसाठी संधी, कृतीवर भर देणे, सहली, क्षेत्रभेटीतून निरीक्षण साधने, छोट्या प्रकल्पांचे आयोजन इत्यादी प्रत्यक्ष अनुभव अंतर्भूत असावेत. दुसरा उद्दिष्ट आहे उद्दिष्टांची निश्चिती. उद्दिष्टांची निश्चितता पाहताना विज्ञान अध्यापनाची सर्वसाधारण उद्दिष्टे आणि वर्गवार नेमकी उद्दिष्टे यांचा विचार करून अभ्यासक्रमात आशय घटकांची रचना केली जावी. केवळ बौद्धिक विकास उद्दिष्ट नसावे, तर वैचारिक, कौशल्यात्मक, वृत्ती निर्मिती यासारखे विकासही साधले जातील अशा बाबींचा समावेश त्यात असावा. उदाहरणार्थ तर्क करणे, निरीक्षण करणे, अनुमान काढणे, कार्यकारण भाव स्पष्ट करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे इत्यादी उद्दिष्टांचा विचार व्हावा. तिसरे मूलतत्व पाहूया. अंतर्भूत घटकांची मांडणी. सोप्या घटकाकडून हळूहळू क्रमाने कठीण घटकाकडे अशी मांडणी असावी की ज्याप्रमाणे मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे अशी मांडणी असावी. मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे ही तत्त्वे उपयोगात आणावी. जसे हवा, घटक, त्यांचे प्रमाण, हवेचे प्रदूषण इत्यादी खालच्या स्तरावर आणि वायूंची रचना व गुणधर्म वरच्या स्तरावर शिकवावे. निसर्ग, चुंबकाचे गुणधर्म, त्यांचे विविध उपयोग हे झाल्यानंतरच चुंबक निर्मिती, विद्युत चुंबक वापरलेली साधने असा क्रम अध्यापनात असावा. झाडांचे अवयव व त्यांची कार्य शिकवल्यानंतर वरच्या वर्गातून प्रत्येक अवयवांचे प्रकार व त्या प्रत्येकाची रचना आणि त्यात होणाऱ्या जैविक क्रिया अशा क्रमाची मांडणी अपेक्षित
आहे. त्याचबरोबर विविध उपघटकांचा स्पष्ट उल्लेख अभ्यासक्रमात असावा. फक्त उल्लेख करून थांबू नये, तर त्यातून कोणत्या विविध किमान अध्ययन क्षमता विकसित व्हाव्यात त्यांचाही निर्देश अभ्यासक्रमात असावा. उदाहरणार्थ, अन्न घटकांचे उपयोग जाणतो. यामध्ये घटक असेल अन्न आणि इयत्ता असेल 4थी. दुसरा उपक्रम आहे सूर्य ऊर्जेचे उगमस्थान आहे हे जाणून घेतो. घटक आहे ऊर्जा आणि इयत्ता आहे 5वी. ऊर्जेची शक्य तेवढी बचत केली पाहिजे हे जाणतो. हे सुद्धा ऊर्जा या घटकातून इयत्ता 5वीला शिकवता येते. तिसरा, कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म सांगतो इयत्ता 7वीमध्ये. दैनंदिन जीवनात कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कोठे कोठे केला जातो याची जाण आहे इयत्ता 7वी. समवाय साध्यता याचा अर्थ आहे ज्ञान हे एकसंध असते. याच्या जाणीवेसाठी विषयांचा एकमेकांशी समवाय साधणे आवश्यक आहे. विज्ञानाची गणिताशी, भूगोलाशी, भाषेशी, चित्रकलेशी समवाय साधता आला पाहिजे. अशा प्रकारे आशय घटकांचा समावेश असावा. असे भूगोलातील जलसंवर्धन व वनस्पती संपदा यांचा संबंध विज्ञानातील पाण्याची रचना, शुद्धीकरण व आरोग्य तसेच वनस्पती व हवेचे प्रदूषण यांच्याशी आहे. विज्ञान विषयाच्या अंतर्गत शाखा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र यांच्यात परस्पर घटकात समवाय साधता यावा अशी रचना करावी. ह्या शाखा स्वतंत्रपणे शिकविताना त्यांच्या अंतर्गत संबंध आहे हे स्पष्ट करता यावे. भौतिकशास्त्रातील कार्य व ऊर्जा घटकांशी, रसायनशास्त्रातील जलऊर्जा, अणुऊर्जा निर्मितीचे विषयीचे ज्ञान आणि जीवशास्त्रातील हवा व पाण्याच्या प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम असा समन्वय आहे. 5वा मूलद्रव्य पाहूया. दैनंदिन जीवनाशी सांगड. अभ्यासक्रम जीवन समृद्ध करणारा असला पाहिजे. विज्ञानाच्या सर्व शाखांतून असलेले घटक मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असावे. निदान प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर तो आवश्यक असावा. अभ्यासक्रमात नोंदविलेली तसेच इतर सूचित केलेली मार्गदर्शनपर उदाहरणे विद्यार्थ्यांच्या दररोज जीवनातील व परस्परातील असावीत. याद्वारे विद्यार्थ्यांच्या विषयाबद्दल अभिरुची निर्माण होऊ त्यांचे अध्ययन अर्थपूर्ण होऊ शकेल. विद्यार्थी केंद्री. 6वा मूलद्रव्य आहे विद्यार्थी केंद्रित. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, छंद व प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या या व्यक्तिभिन्नतेनुसार आणि मनोवृत्तीला अनुकूल असे शिक्षण दिल्यास त्यांचे लक्ष लागेल, अध्ययन रंजक होईल. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा अभ्यासक्रमात वाव असावा. बोजड, कंटाळवाणा व साचेबंद अभ्यासक्रम असू नये. त्यासाठी कृती, व्यवसाय, प्रात्यक्षिके यांचा भरपूर समावेश करावा. मुलांना या गोष्टी विशेष आवडतात. त्या विज्ञान अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके स्वतंत्रपणे करणे, दिग्दर्शन करणे, निरीक्षणे करणे, संग्रह करणे, कृती व प्रात्यक्षिक करून पाहणे, विविध स्थळांना भेटी देऊन माहिती मिळवणे इत्यादी सुस्पष्टता सूचना असाव्यात. तरच अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित होईल. मूलद्रव्य 7वा पाहूया. अभ्यासपूरक कार्यक्रमाची जोड. केवळ विषय ज्ञान आणि तत्त्वज्ञानाशी तत्संबंध शालेय प्रात्यक्षिके यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, तर त्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रम उपक्रमांची जोड असावी लागते. अभ्यासक्रमात तशा उपक्रमांची नोंद व मार्गदर्शक सूचनाही असाव्यात. विज्ञान अभ्यासक्रमात असे उपक्रम आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी, शास्त्रज्ञांना जयंती व पुण्यतिथी साजरा करणे, वैज्ञानिक प्रदर्शने व विज्ञान जत्रा भरविणे, वैज्ञानिक विषयावरील भाषणे, परिसंवाद, लेखन इत्यादींच्या स्पर्धा घेणे, टाकाऊ वस्तूतून व शास्त्रीय वस्तू निर्माण करण्याचे उपक्रम इत्यादी. मूलद्रव्य 8. उपलब्ध कालावधीचा विचार. प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात कृती व प्रात्यक्षिके इत्यादी सर्वांचा विचार करून उपलब्ध कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण होईल असाच तो ठरविलेला असतो.
उपघटक 6 विज्ञान पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती व स्वरूप. शास्त्राच्या पाठ्यक्रमाची रचना करण्यासाठी प्रामुख्याने 3 पद्धती विचारात घेतात. 1 ऐतिहासिक पद्धत, 2 घटक किंवा विषयांवर पद्धत, 3 समकेंद्री पद्धत. 1 ऐतिहासिक पद्धत समजून घेऊया. यात शास्त्रशोधाचा इतिहास प्रमुख भाग असतो. प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंतची शास्त्रीय तत्त्वे सिद्धांत ज्या संक्रमणावस्थेत गेले त्या साऱ्यांचा यथाक्रम दिग्दर्शन या पद्धतीत अपेक्षित असते. तत्त्वांची उत्क्रांती समय कल्पनातून झाली व प्रचलित परिस्थितीशी कसा मेळ बसला याची योग्य कल्पना देण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. या पद्धतीचा अवलंब 3 प्रकारांनी करता येतो. 1 नवकथांचा वापर. शास्त्रज्ञांच्या व शास्त्रीय शोधांच्या नवलोककथातून पाठ्यक्रमाची गुंफण यात करतात. शास्त्रज्ञांच्या गुणांची व परिश्रमांची महती पटते. शास्त्रीय नवलकथा रंजक व परिणामकारक केल्या जातात. अडचणीतून शास्त्रज्ञांची कसा मार्ग काढला याची प्रचिती येते. दुसरा आहे चरित्रात्मक. शास्त्रज्ञांच्या जीवनातून मांडणी करतात. त्यांचे व्यक्तिमत्व व परिश्रमाचे दर्शन चरित्र उपयोगात आणतात. आणि तिसरा आहे उत्क्रांतीची पद्धत. उत्क्रांती पद्धत यामध्ये विशिष्ट प्रकारच्या शोधात कशी सुधारणा होत गेली हे लक्षात घेऊन मांडणी करतात. सिद्धांताचे हळूहळू संक्रमण कसे झाले याचे दर्शन होते. उदाहरणार्थ इंधनाचा अभ्यास, वायुरूप पदार्थांचे गुणधर्म, सजीवांतील उत्क्रांती, प्रसारमाध्यमातील उत्क्रांती इत्यादी. ऐतिहासिक पद्धत अध्यापनासाठी व्याख्यान पद्धतीत प्रभावी असावी लागते. ही पद्धत प्रयोग सुगमही नाही. प्रगती सावकाश होईल. शास्त्रातील तत्वांपेक्षा इतर गैरमहत्त्वाच्या गोष्टींकडे विनाकारण अधिक लक्ष जाते व कालापव्यय होतो. शिवाय अशा पद्धतींच्या पाठ्यक्रमातून पाठ्यपुस्तक तयार करणे अधिकच अवघड. या पद्धतींचा वापर फारसा करत नाही. दुसरा उपघटक घटक किंवा विषयांवर पद्धत. शास्त्राचे खंड न पाडता संबंधित असे लहान लहान भाग केले जातात. त्यांना घटक किंवा विषयांश म्हणजेच टॉपिक असे म्हणतात. अशा लहान लहान घटकांभोवती समग्र अभ्यासक्रमाची आखणी करतात. उदाहरणार्थ हवा. या विभागातील हवेचे घटक, घटकांचे गुणधर्म, श्वसन व प्रदूषण, अंतर्भूत वायूंचे गुणधर्म इत्यादी भाग येतात. दुसरा आहे रोग. या घटकात रोगांचे प्रकार, प्रसार करणे, प्रतिबंधक उपचार किंवा उपाय, स्वच्छतेचे महत्त्व, मानवी आरोग्याच्या सवयी इत्यादी येतात. भिंग व त्यांचे प्रकार. यातून भिंगांची रचना, कार्ये, प्रकार, त्यांचे उपयोग, त्यांचा उपयुक्त साधनांतून वापर इत्यादी बाबींची आखणी करता येते. या पद्धतीमुळे घटकांची सलगता कायम टिकवली जाते आणि त्यांची समग्र स्पष्ट कल्पना देता येते. स्मरणात चांगले राहते. शास्त्र मूलतः एक आहे याची जाणीव होते. तत्त्वांचे व्यावहारिक उपयोग स्पष्ट होतात. असे असले तरी कल्पक शिक्षकांचा अभाव, तांत्रिक व क्लिष्ट भागांचे अध्यापन जिकिरीचे होणे, घटकांच्या अध्यापनात वर्षानुवर्ष सातत्य न राहणे, घटकांतर्गत परस्पर संबंध जोडणे अवघड इत्यादी दोष या पद्धतीत आहेत. एकाच इयत्तेत समग्र घटकांचे ज्ञान दिल्यामुळे पुढे विसर पडण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून याही पद्धतीचा वापर कमी प्रमाणात केला जातो. तिसरा आहे समकेंद्री पद्धत. यामध्ये नियोजलेल्या सर्व शाखांचा आणि बहुसंख्य घटकांचा सर्व वर्गातून समावेश करता येतो. उदाहरणार्थ वयोमान, पक्वतेप्रमाणे त्या घटकाचा अभ्यास सोप्याकडून क्लिष्टाकडे असा अधिक विस्ताराने करावा अशी यात अपेक्षा असते. प्रमुख पाठ्यविषय तोच ठेवून त्याची व्याप्ती व सखोलता वाढवी जावी लागते. एकाच केंद्राभोवती जशी अनेक वर्तुळे त्रिज्या काढून
म्हणजे त्यांचा आकार व क्षेत्रफळ क्रमाक्रमाने वाढत जातो. तशी मांडणी या पद्धतीत अपेक्षित असते. म्हणून या पद्धतीला समकेंद्री पद्धत असे म्हणतात. घटकांची सखोलता वाढवली तरी सलगता कायम ठेवली जाते. म्हणूनच या पद्धतीस मानसशास्त्रीय आधार आहे. उदाहरणार्थ विषय समजून घेऊया. विषय विज्ञान, जीवशास्त्र, घटक सजीव सृष्टी, प्राथमिक शिक्षण, उपघटक इयत्तावार पुढीलप्रमाणे. इयत्ता 3री म्हणजे सजीव निर्जीव संकल्पना, वनस्पती व प्राणी यांचे निरनिराळे अवयव, अन्नग्रहण व हालचालीची पद्धत, प्राण्यांचा निवारा. इयत्ता 4थी मध्ये वनस्पतींच्या अवयवांची कार्ये, प्राणी व वनस्पतींची माणसास उपयुक्ता, वनस्पतीद्वारे बीजप्रसार, वनस्पती व प्राणी यांची काळजी व संरक्षण. इयत्ता 5वी मध्ये सजीवांची विशेष लक्षणे, प्राणी व वनस्पतीची अनुकूलन क्षमता, बियांपासून वनस्पतीची पुनरुत्पत्ती, बियांच्या रुजण्यास पोषक गोष्टी. अशा तऱ्हेने इयत्ता 10वी पर्यंत घटकांची सखोलता वाढवली जाते. विषय विज्ञान, रसायनशास्त्र यामध्ये घटक, द्रव्य, स्वरूप व वर्तन. इयत्ता 8वी द्रव्य अवस्था, वर्गीकरण किंवा मूलद्रव्ये, संयोग, मिश्रणे. इयत्ता 9वी मध्ये संयुगाची निर्मिती, रासायनिक अभिक्रिया आणि उत्पादिते, अभिक्रियांचे प्रकार. आणि इयत्ता 10वी मध्ये द्रावणे आणि द्रावणांचे प्रकार, रासायनिक अभिक्रियांचे वेग, अभिक्रिया कशी घडते, अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक. आता याची वैशिष्ट्ये समजून घेऊया. घटकातील सलगतेमुळे वास्तवात कायम राहते. वयोमानानुसार पायरीने माहिती मांडलेली असते. विद्यार्थी सहज आत्मसात करतो. जुना अभ्यास कायम ठेवून नवीन माहितीची भर घातली जाते. त्यामुळे गोडी टिकवली जाते. मागील भागांची उजळणी करावीच लागते, कारण त्यावर आधारितच पुढील भाग असतो. त्यामुळे ज्ञाताकडून अज्ञाताकडे असा क्रम असतो. विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचा व विचारशक्तीचा विकास होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची सखोलता अभ्यासक्रमाच्या सखोलतेबरोबर होते. यातील उणिवा समजून घेऊया. एका शिक्षकाकडे विषय अध्यापन सलगपणे असावे, अन्यथा नाविन्य जाते, पुनरावृत्ती होते. उजळणीसाठी प्रत्येक घटकांपूर्वी थोडा वेळ द्यावा लागतो. अर्थात त्यामुळे ज्ञान कायमस्वरूपी व अर्थपूर्ण होते. उपघटक 7. विज्ञान अभ्यासक्रमाची सामान्य उद्दिष्टे. नोव्हेंबर 2000 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या संस्थेने देशातील शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण आराखडा जाहीर केला. वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय गरजा सातत्याने बदलत असतात. अभ्यासक्रमातून शिकणाऱ्या गरजा, लोकांच्या अपेक्षा, समाजाच्या आकांक्षा आणि आंतरराष्ट्रीय तुलनीयता यांची पूर्ती होणे गरजेचे असते. या दृष्टीने 1988 मधील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्याचे पुनर्विलोकन 1999 पर्यंत न आल्यास त्या दृष्टीने प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले होते. त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक प्राध्यापक J.S. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली. या अभ्यासगटाने सर्व देशभर विविध ठिकाणी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित केल्या करून सर्व संबंधितांना सहभागी करून लोकशाही कार्यप्रणालीनुसार शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय आराखडा 2000 नुसार केला. शैक्षणिक आणि प्रामुख्याने शालेय शिक्षणाविषयी ध्येय धोरणे निश्चित करून त्यांच्या कार्यवाहीसाठी भारत सरकारला सल्ला आणि मदत करण्याचे कार्य राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद करीत असते. याकरिता दर 10 वर्षांच्या अंतराने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम ठरवून त्यानुसार राष्ट्रासमोरील प्रमुख घटना आणि प्रसंगांना संबोधित करण्याविषयी मार्गदर्शन देत असते. परिणामतः राज्ये मार्गदर्शक तत्त्वे आत्मसात करून त्यांच्या जुळवून घेऊन स्वतःचे शैक्षणिक अभ्यासक्रम, शालेय ध्येय अध्ययन
कार्यक्रमाने अभ्यासक्रम साहित्य निर्मिती करीत असतात. सदर अभ्यासक्रम आराखड्याप्रमाणे पूर्व प्राथमिक ते उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा सर्व स्तराचा समावेश आहे. सदर अभ्यासक्रम हा NCERTने आयोजित परिचर्चा, विस्तृत आणि तसेच सूक्ष्म विविध स्तरीय चर्चा, सल्लामसलती, राष्ट्रीय स्तरावरील विचारविनिमय आणि उदार लोकशाही परंपरेनुसार विचारांची देवाणघेवाणीचा कार्यक्रमानंतर परिपाक आहे. भारतातील सर्व सामाजिक स्तरावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सदर अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यास सहाय्य प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, प्रशिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्य सरकारे आणि सर्वसाधारण समाजाचाही समावेश होतो. सदर अभ्यासक्रम आराखड्याद्वारे नवसामाजिक आणि अध्यापन तंत्रज्ञानाला प्रतिसाद देत असताना 1986 साली तयार करण्यात आलेल्या आणि 1992 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मूळ आराखड्यातील स्थूलरूप तत्वांशी तो सुसंगत ठरविण्यात आला आहे. अभ्यासक्रम आराखड्यासाठी विचार घेतला. एकसंघ समाजासाठी शिक्षण, सर्वांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी, समानता, उदाहरणार्थ मुलींचे शिक्षण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य सामाजिक आणि व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांचे शिक्षण, हुशार व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे शिक्षण. दुसरा आहे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावणे व संस्कृतीचा वारसा जतन करणे. त्याचबरोबर देशीय तथा परंपरागत ज्ञान व मानवतावादास भारताची मदत यांचे एकात्मीकरण. चौथा आहे किमान अध्ययन क्षमता, स्वयं अध्ययन, विद्यार्थी केंद्रित कृतीयुक्त अध्यापनासाठी याचा उपयोग. जागतिकीकरणासाठी परिणामास तोंड देणे, माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचं आव्हान पेलणे, शिक्षण व जीवन कौशल्ये यांची सांगड घालणे, मूल्य संवर्धनासाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, पर्यायी व मुक्त शाळा, अभ्यासक्रमाच्या विविध बाबींमध्ये एकात्मता साधने, उदाहरणार्थ पर्यावरण, साक्षरता, ग्राहक शिक्षण, पर्यटन, मानवी हक्कांचे शिक्षण, एड्स शिक्षण इत्यादी. कार्यजगाशी शिक्षण संबंध जोडणे, अभ्यासक्रमाचा बोजा कमी करणे, माहितीचा स्रोत या दृष्टीने मुलाकडे पाहणे, ज्ञान, भावना आणि कृती यांचा मेळ घालणे, अध्यापनात सांस्कृतिक कार्याचा समावेश करणे, सौंदर्यविषयक संवेदनांची विकास करणे, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन, अभ्यासक्रम विकसन कार्यात शिक्षकांना सहभागी करून घेणे. नवीन आराखड्याच्या पायाभूत जाणीवा म्हणजे संकल्पना खालीलप्रमाणे आहेत. प्रासंगिकता, समानता आणि उत्कृष्टता यांच्या भक्कम खांबावर आधारित एकरूप समाजाची बांधणी करणे, भारताचे जागतिक संस्कृतीतील योगदान शोधणे आणि मूळरूप ज्ञानाचे एकत्रीकरण करणे, भारतीय असण्याबद्दलचा अभिमान जागृत करून तो वृद्धिंगत करणे, तसेच देशप्रेम आणि राष्ट्रीय भावनेबरोबरच वसुधैव कुटुंबकम तत्त्वांचा समावेश करणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करून शिक्षणाची जीवनाधिष्ठित कौशल्यांशी सांगड घालणे, विविध शालेय स्तरावर मूल्यांची जोपासना करणे, माहिती आणि तंत्रज्ञानाबरोबरच जागतिकीकरणाच्या आव्हानांना समोर जाणे, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणे, संस्कृती केंद्रित अध्यापन पद्धतीचा उपयोग करणे, विद्यार्थ्याला आपल्या ज्ञानाचा स्वयंनिर्माता म्हणून पाहायला शिकवणे, ज्ञान संवर्धन आणि कृती यांमधील संबंध स्वीकृत करणे, अभ्यासक्रमाच्या विकसनात समन्वित विकेंद्रीकरणाचा प्रक्रियेचा वापर करणे, विज्ञान अभ्यासाची सामान्य उद्दिष्टे किंवा उद्दिष्टांची जुळणी पुढीलप्रमाणे. पूर्व प्राथमिक स्तरावर बौद्धिक पातळीत मूल क्रियापूर्व स्थितीत असते. या स्थितीत मुलांची वैचारिक पातळी तर्क
पूर्व असते आणि संवेदनात्मक अनुभव प्राबल्य असते. स्वयंस्फूर्त विचार या वयात सुरू होतो. वस्तूतील वेगळेपण ते जाणून घेऊ शकते, तथापि वस्तूंचा संबोधाविषयी ते वेगळेपण परिपक्व नसते. तार्किक किंवा क्रिया संबंधांचा बालकांचा विचार धारणा अपरिवर्तनीय असते. या वयात काड्या समोर आल्या, एकासमोर एक जोडून लांबी वाढविण्याची कल्पना त्याला अवघड वाटते, पण त्यांच्या जोड्या लावून त्यातील लहान मोठेपणा तो जाणवू शकतो. जी अडचण लांबीबाबत येते तीच अडचण त्यांना आकाराबाबत येते. मूल प्राथमिक शाळेत शिकत असताना एक लक्षात घेणे गरजेचे आहे, त्याच्या मानसिक किंवा परिपक्वता होतात. या स्थितीत मूल तर्कशुद्ध विचार करू शकते, पण त्यांच्या कल्पना वास्तवाशी निगडीत असतात. गणित, वेळ, व्याप्ती यासंबंधीच्या मूल क्रिया करू शकते, परंतु या क्रिया वास्तवाशी अगर वस्तूंशी निगडीत असतात. क्रियांचे सामान्यीकरण त्याला अवघड वाटते. प्रेरणेतील अपरिपक्वता, अपरिवर्तनीयता हळूहळू अनुभवाने विचार प्रवण होते. उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थी हळूहळू औपचारिक क्रियात तरबेज होतात. ही क्रिया 12 वर्षापासून पौगंडावस्थेपर्यंत राहते. या स्थितीत तो तर्कशुद्ध विचार करू शकतो आणि विशिष्ट प्रश्नांची काल्पनिक उत्तरे शोधतो. ठाम अनुभवातून पूर्वी केलेल्या क्रिया तो उपयोगात आणू शकतो. या शाब्दिक किंवा गणिती असू शकतात. यापूर्वी त्याला औपचारिक तर्कशुद्धता अगर गणिती उत्तर अवघड वाटत असते, परंतु आता तो तर्कशुद्ध विचार करतो आणि गणिती उकल करतो. वयानुसार बौद्धिक विकास बदलत गेल्याने त्यानुसार अभ्यासक्रमाची आखणी करणे जरूर आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार नवीन कल्पना व ज्ञान त्यांच्यासमोर मांडले पाहिजे. संबोधाचा विकास विद्यार्थ्यात हळूहळू होतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियांची साखळी जसजशी जुळवली जाईल तसतशी त्यांची ज्ञानाची पातळी हळूहळू वाढत जाईल. बौद्धिक पातळीनुसार प्रसंग आणि वस्तू यांच्या सहाय्याने त्यांच्या बौद्धिक विकासास भर पडते. विविध स्तरावरील विद्यार्थी आणि त्यांचा भावनिक विकास यांचा अभ्यासक्रमाच्या रचनेवर परिणाम होतो. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट होणारी तत्त्वे आणि संबोध त्यानुसार निश्चित केली जातात. धन्यवाद.